या ठिकाणी नक्कीच अंकिश मिसाळे यांच्या ऍक्शन वरून थोडंसं चकित झालं होतं, मात्र खातं उघडलं जातंय. अल्पेश नायक गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करताना या ठिकाणी संयमी खेळी करतायत अंकेश भुवड. 18 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान पार करायचं आहे. नक्कीच आव्हान फार कठीण नाहीये, कारण एक दोन मोठे फटके जर एका षटकामध्ये बसले तर नक्कीच ही जी मोठी धावसंख्या आहे ती सहजरित्या प्राप्त होऊ शकते. याचं गणित जे आहे ते दोन्ही फलंदाजांनी आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थित फिट करून ठेवलेला या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट होतोय, कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू मात्र कोणसाठी गावातील एक ओव्हर वाचणार आहे. पंचक्रोशी ज्याच्या नावाचा बोलबाला त्याने सेट केला. या ठिकाणी झेल बनणार का? आणि या ठिकाणी सुंदर प्रयत्न केला, मात्र झेल फुटलेली आहे यश माने यांच्याकडून. चेंडूवरती एकूण 2 धावांची कमाई झालेली आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावफलकावरती जोडून एकूण धावसंख्या आपण पाहतोय 4. या ठिकाणी शेवळे चॅम्पियन ट्रॉफी 2026 साठी सुंदर जर्सी या आयोजकांच्या वतीनं उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा आवांतर चेंडू पंचांच्या हात होईल. समांतर चेंडू जातोय आवांतर. या ठिकाणी जश इलेव्हन या संघामध्ये सहभागी होण्याकरिता काल रात्री प्रवास करून या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आमचे ज्येष्ठ बंधू आदिनाथ जाडे, एक स्थापत्य अभियंता म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबईसारख्या चांगल्या एका नामांकित कंपनीत जे कार्यरत आहेत असे आदिनाथ जाडे या ठिकाणी एक स्थापत्य अभियंता म्हणून या संघामध्ये सहभागी झाले आणि आपल्या संघाचा पायबद्दल नक्कीच भक्कम या ठिकाणी झालेला आहे तो जश इलेव्हन संघाचा. शुभेच्छा असतील संघाला. हा एलिमिनेटर सामना असणार आहे. जो कोणताही हा सामना पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे मात्र संपणार आहे. अल्पेशांचा पुढील चेंडू असणारे पंचांना क्रॉस केले. नेमकं काय गणित असते कुंदन जाडे यांच्या मनामध्ये काही कळत नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळले जात आहेत, पण दुसरी क्षमता आहे त्यांच्याकडे. 2 चेंडू जरी निर्धाव काढले तरी तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळू शकतात. 7 धावांची कमाई देखील एका चेंडूवरती करून घेऊ शकतात. आणि या ठिकाणी मात्र एका चेंडूवरती वाईड +3, कारण पंचांच्या हात भुरी समांतर चेंडू आहे. आवांतर वाईड +2 एकूण 3 धावा. चेंडू एकही काउंट केला जाणार नाही आणि 3 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या असले. वैभव मिसाळ किती पोहोचले? गाडी जाऊन पोहोचले 9 वरती. या ठिकाणी फुलटा चेंडू मात्र फुलटा चेंडूचा नेमकं म्हटलं जो प्रभाकर टाकळे यांना थोडासा दोष द्यावा लागेल, कारण एवढं चांगलं जेवण यांनी बनवलं ते जेवण तर ही स्पर्धा कुठेतरी स्लो झाली, कारण एवढा भात खाल्ला एवढा रसा प्यायला आहे. नक्कीच वाटतं कुठेतरी हा खेळ थोडासा स्लो होताना पाहायला मिळतोय, कारण जेवताना तुम्ही पाहिलं एवढं सुंदर जेवण कालच्या दिवसात देखील आपण सर्वांनी या जेवणाचा आनंद घेतला. आजच्या दिवसात देखील एवढं सुंदर जेवण आपल्याला याने उपलब्ध करून दिलं. प्रभाकर टाकले सुंदर चविष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून पाहायला आपल्या सर्वांना टाकायला मिळालं, त्यांना देखील धन्यवाद. या ठिकाणी षटक संपलेला आहे. या ठिकाणी मात्र एसटीचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. काय चेंडूला करार दिला जातोय? नक्कीच एक गुणवत्तापूर्ण चेंडू या ठिकाणी फेकला आहे तो संतोष नायक यांच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण गेल्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी जर नजरेसमोर आणली तर त्याच ट्रॉफीमध्ये देखील संजय वर्दी असतील, सुदेश टाकळे असतील, यासारखे दिग्गज लेजंड खेळाडू ज्यांनी शेरवलीचं नाव या त्यांच्या कालावधीमध्ये गाजवलेलं आहे ते सहभागी झालेले होते. तशाच प्रकारची कामगिरी या वर्षी संतोष नायक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
दरम्यान या ठिकाणी मात्र थोडीशी दिशा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवर एक एक्स्ट्रा धाव सर्च करावी लागेल. एकूण धाव फलकावरती जोडल्या जाते. काय बोलता वाईट दिसायला पाहिजे. सुरू असलेला सामना हा एलिमिनेटरचा सामना असणार आहे. पराभूत संघाचा प्रवास या ठिकाणी उंचावून मारण्याचा प्रयत्न आहे. नो चेंडू आहे आणि या ठिकाणी नो चेंडू आणि एकूण 2 धावा तोडल्या घेतलेल्या आहेत. एकूण 3 धावांची कामं होईल. चेंडू मात्र एकही काउंट केला जाणार नाहीये आणि फ्रीड असणार आहे. फ्रीड असणार आहे अशी नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षक आहेत अल्पेश नायक आदिनाथ जाडे यांच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा 2 धावांची कामं संघाच्या खात्यामध्ये या 2 धावा जोडल्या जातील. एकूण धावसंख्येवर आपण पाहतो अंकिश भोड ही जोडी मैदानामध्ये टिकणं फार महत्वाचं आहे. कारण 18 चेंडूमध्ये 35 धावा पार करायच्या आहेत. त्यासाठी ही जोडी मैदानात टिकणं खूप महत्वाचं असणार आहे. हा चेंडू मात्र अवांतर आहे. पंचांच्या हात भरी समांतर चेंडू जाते. अवांतर धावसंख्येत पडते वर आणि धावसंख्या पोहोचते 19 वर. हे षटक कुठेतरी लांबणीवरती असते. कारण वैभव खेळांच्या आपल्याला कळते की 6 स्लॉटचा जागा संपलेली आहे. आता या ठिकाणी 6 चेंडू संपला पाहिजे होते. मात्र एक्स्ट्राचे चेंडू या ठिकाणी फेकायला भाग पाडतात ते संतोष नायक. काय करते आणि ते मात्र मोठी संधी होती. या चेंडूवर एकूण 3 धावांची कमाई. नक्कीच कुंदन जाडे यांची मोठी विकेट होती. मोठा मासा गळा लागलेला असता. मात्र बंडे यांच्यावर थोडीशी चुकी झालेली आहे. कुंदन जाडे मोठा मासा जरी असला तरी हुशार आहे. मळ्याचा मासा आहे. मात्र काढू खाऊन गेलाय. नक्कीच कुंदन जाडे ज्या प्रकारची एक चांगली नीती वापरत माझ्यामध्ये खूप त्याचा फायदा या प्रतिसाद संघासाठी होणार आहे. दरम्यान पुन्हा आवाज चेंडू दिला जाणार का आणि या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे. जोडी ब्रेक करण्यात यश झालं ते संतोष नायक यांना. मोठी विकेट हाताला लागली. कमाई केली बॅटन कुंदन जाडे. बोल ना पण याला एक महत्व या ठिकाणी मात्र सुंदर बॅटिंग दिली जाते. मी मागाशी देखील म्हटलं होतं की जस्ट संघाचं क्षेत्ररक्षण खूप जोरदार आहे. या ठिकाणी या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते. 4 चेंडू 5 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती 22 चा सेट केला. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना आल्याच चेंडूवरती एक चौकार ठोकला कुंदन जाडे यांच्या बॅट मधून. सार्थक चौगुले एक महत्वपूर्ण षटक. हो 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 क्रिटिकल कंडिशनला एक सुंदर चेंडू फेकला आणि धावचितच्या स्वरूपात. नक्कीच या ठिकाणी कुंदन जाडे यांचं कौतुक करावं लागेल. तर ज्या ठिकाणी ते मॅच फिनिश करू शकतात त्या ठिकाणी मला प्रवेशला संधी दिली जाते. हे असतं मोठेपण. हे असतं शिकण्यासारखं मित्रांनो. कारण या ठिकाणी नरेशवरती विश्वास दाखवला होता. त्यासाठी नरेशला खेळवून देण्यासाठी स्वतःचा बळी गमावून बसले ते कुंदन जाडे. आता मात्र कुंदन जाडे यांची जागा घेण्यासाठी आले ते अक्षय मिसाळ. समीकरण शिल्लक राहिलेले आहे. असं धाव फलकावरती एकूण धावा आहेत 30. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्या आहेत अजून देखील.
3 चेंडू 5 धावांची गरज. सासऱ्यांचं 55 क्रॉस केलंय. या ठिकाणी हवाई फायर आहे का की चेंडू आहे. ओ हो 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 या ठिकाणी मोठी विकेट काढायला लागली आहे. मोठी विकेट ही नरेश मांडकर झेलबाद होतोय. झेल कोणी पकडले अल्पेश नायनाक. वेल डन सारखं काय चेंडू सुरेख फेकलाय. या ठिकाणी 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. सार्थक आणि दोघा टाळायला पाहिजे कारण एक महत्वपूर्ण षटक फेकतो आहे सुजयसाठी सुयशसाठी. आणि या ठिकाणी मात्र जबाबदारी असणार आहे. अक्षय याच्यावरती अक्षय तिकीट आहे. अक्षयकडे रिजेक्ट पास आहे. अक्षयकडे बोर्डिंग पास आहे क्वालिफायर मध्ये प्रवेश करण्याचा. एका चेंडू मध्ये 3 धावा जर अक्षयने बनवल्या तर अर्थातच डाव्या हाताने बॉलिंग करतो उजव्या हाताने बॅटिंग करतो आणि जर या चेंडूने 3 धावा काढल्या तर उजवा खेळी होणार आहे. या चेंडूने 3 धावा होणार का. या चेंडूने 3 धावा पूर्ण केल्या जातात का. आणि जर दिलेल्या संघाने हा एलिमिनेटर संघ जिंकून क्वालिफायर मध्ये प्रवेश केलेला आहे आणि हाती आलेला घास मात्र हिरकावून घेतला जातो ओमशाही संघाचा. बॅन लागली 8 लाख. संजय ठाकरे गुड टू गोचा कौल दिला जातोय. पंच आहेत सन्माननीय सुनीलजी वालगोडे. लेखी पंच असतील सन्माननीय अरुणजी मांडवकर. षटक फेकतो आहे गोलू. उंकर मारला चेंडू. चेंडू जातोय का सीमा रेषा बाहेर येतोय. वन बाउंड खणखणी चौकार. पहिल्या चेंडूवरती एक चौकार बसलेला आहे. नक्कीच क्षेत्रासोबत थोडंफार फेरबदल करण्यात येईल आणि जर हा सामना जर जिल्ह्याच्या संघाला जिंकायचा असेल तर ही जोडी टिकणं खूप महत्वाचं असणार आहे. कारण यांची जर बॅटिंग लागली तर नक्कीच यांच्या वाटेमध्ये काटे टोचतील ते एसटी ब्रदर संघासाठी. पूर्णपणे ब्लॉक केलं ठेवलं ते सुजल कौतुक करावं लागेल. कारण ज्या प्रकारचं बॅटिंग देतो, ज्या प्रकारचं प्रोत्साहन आहे, ज्या प्रकारची एनर्जी आहे ना, सगळा चिंटू खेळाडू आहे. त्याच्या शरीरयष्टीला शोभेल त्याच्या क्षमतेपेक्षा ही जास्त मेहनत या ठिकाणी. सुंदर फटकेबाजी एक गगनचुंबी उत्तुंग फटका पाहायला मिळतोय अल्पेश नायक याच्या बॅट मधून. नक्कीच प्रणव मात्र खुश झालेले आहेत कारण प्रणवने सुरुवातीला सांगितलंय अल्पेश आणि रत्नेश जर झाले तर नक्कीच दोघांच्या शेवटला यश आहे आणि या बॅटच्या शेवटी देखील यश आहे. आणि खऱ्या अर्थानं जर अल्पेशची बॅट दरम्यान पुन्हा एकदा तू शेर आहे तुम्ही सव्वा शेर ही उत्तर चांगलं प्रत्युत्तर करतोय सुजय उर्फ गोलू. धावफलकावरती अजून परत एकूण 10 धावा जोडल्या जात आहेत. उपांत्य फेरीचा सामना असणार आहे. नक्कीच दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. या ठिकाणी लेग रेंजने गाठवलेला चेंडू 1 धावासाठी प्रयत्न करणार. 2 धावा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. 2 धावा पूर्ण करतात. परंतु तिसऱ्या धावाची गुंजाईश नाही कारण वेग बदल असताना तिसरी चौथी धाव शक्यच नाहीये. गोलू नांगले नरेश मांडकर निलेश पवार या दिग्गज खेळाडूंच्या सानिध्यामध्ये वाढलेला हा खेळाडू
नांगलेवाडी रायडर्स या संघाला शिवसमुद्र 2026 मानकरी ठरण्यामध्ये एक मोलाचा वाटा ज्याने निभावला तो गोलू. फुल टॉस चेंडू नक्कीच अल्पेशला कळून चुकलेला आहे आणि नो नक्कीच जाऊयात मैदानी गडे षटक क्रमांक 1 चा खेळ संपून या ठिकाणी वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं. हो पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. रत्नेश मिसाळ यांना त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. मात्र एकदा म्हणावं लागेल एकूण धमाल लागली तर एकूण धावसंख्या आपल्या पाहायला मिळते 13. तुझे गोल यांनी गोलंदाजी केली तर गोलंदाजीमध्ये कुठेतरी हात बांधून ठेवले अल्पेश आणि रत्नेश यांचे. पंचांना क्रॉस केले. स्लोवर वन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं जाणार का चौकात येऊन जातोय रनच्या आताडीचे कमॉन. अमोलदा शांती घे चष्मा काढ आणि बोल मग आवाज जायला त्याला. बंद या ठिकाणी सीमारेषा बाहेर आणि या ठिकाणी सीमारेषा लगेच अतिशय अचूक झेल टिपलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे संदेश भुवड. काय झेल टिपलाय. उत्तुंग फटका मारला होता गगनचुंबी फटका मारला होता आणि मात्र ते अचूक झेल टिपून या ठिकाणी अल्पेशच्या स्वरूपात लागलेला हा पहिला फटका असेल. पण त्याला क्रॉस केलं चेंडू सोडून दिला. चेंडू गेला हवेमध्ये आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. एसटी रक्षणामध्ये थोडीशी भूल होती आणि झेल सुटली. असा चालू हा सामना. संदेश पवार यांच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान सुंदर असा यॉर्कर टप्प्याचा शेष या ठिकाणी खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांसाठी 12 चेंडू खेळल्यानंतर एकूण धावसंख्या पोहोचते मात्र 18. 1-18. नक्कीच या लेवलला एवढी धावसंख्या कुठेतरी कमी वाटते. काय प्रॉब्लेम कारण मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 2 षटकांमध्ये 24 धावा देखील बनलेल्या आहेत. तिथं जर बघायला गेलं तर ह्या तिसरा निर्णय खेळ घेऊन जाते सिद्धेश. हवाई फायर पाहायला म्हणतो. चेंडू मात्र पडतो नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत रामनिसाळ आणि यांच्यामध्ये लागले कबड्डी या ठिकाणी धावशीत झालाय का आणि या ठिकाणी 3 धाव पूर्ण करून संघाच्या धावपंकावर या 3 धावा ज्या जोडल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचते 21 वरती. नक्कीच एक मोठी धावसंख्या रचण्यात जर यश आलं तर कुठेतरी एक सुंदर प्रवास या ठिकाणी एक चांगल्या वाटेवरून चालायला मिळेल. नवक्रांती रायडर्स या संघासमोर शेरोळ चॅम्पियन ट्रॉफी 2026चा ग्रँड फिनालेचा सामना खेळायला मिळेल ही संधी मिळवण्यासाठी ही संपूर्ण जिद्दोजहद चालू आहे. रत्नेश आणि भावा यांची एकदम चांगली धावसंख्या रचण्यात यश आलं तर नक्कीच ते समोरच्या संघाला अडचण आणू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवरती कमाल धावा घेणं खूप गरजेचं आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र काहीसा न समजलेला चेंडू पूर्णपणे बीट झालाय आणि या ठिकाणी धावशीत होतोय तो रत्नेश मिसाळ. या ठिकाणी मात्र दुर्दैवी विकेट पडते ती. नक्कीच मोठा झटका लागेल तो जर 11 या संघाला. आवाज
येत नाही ती सुदेश यांना. हा चेंडू जर शेताच्या पलीकडे गेला असता नक्कीच मला 3 धावा तरी अर्जित करता आल्या असत्या. दुर्दैव म्हणावं लागेल ते सुदेश यांचं काहीतरी दुखापत देखील त्यांना झालेली आहे, परंतु रत्नेश यांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केलं जात आहे. या ठिकाणी माझा थर्ड मॅच इथे पटकावलेला चेंडू जातोय का सीमारेषे बाहेर येतोय. चौकार देऊन जाणारा रन चार्ज. धाव संख्या आपण जर बघितली 27. सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते सुदेश नायक ऑन स्ट्राईक. पंचांच्या डाव्या बाजूला उजव्या हाताने पंचांना क्रॉस केले. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. नो मॅच मध्ये पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळत नाहीये सुदेशला. या चेंडूवर एकूण 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करणार का? अर्थातच नो डाऊट 3 धावा पूर्ण केले आणि आता मात्र सलामीला जर स्ट्राईकला असतील ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बाबा आणि रत्नेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भावाच्या माध्यमातून कशा प्रकारचा पराक्रम, कशा प्रकारची खेळी होते. 30 झाले. अजून देखील एक चेंडू आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची कमाई करत 36 धाव बनवणार का? येणारा चेंडू सांगून जाईल. मात्र चेंडू निर्धाव काढलाय आणि मात्र 30 वरती रोखून ठेवलंय ते जस्ट 11 या संघाला. 18 चेंडू मध्ये मात्र 30 धाव बनवू शकला तो जस्ट 11चा संघ. हरकत नाही आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून देखील पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. दरम्यान सामना थांबतोय मध्यंतरासाठी. जस्ट 11 विरुद्ध एचपी बदल सुपर किंग्स जिंकणारा संघ असणार आहे नवक्रांती रायडर संघासमोर ग्रँड फिनाले मध्ये आणि पराभूत संघ असणार आहे शेरोली चॅम्पियन ट्रॉफी पर्व तिसरेचा तृतीय क्रमांकाचा संघ. पहिला चेंडू फेकला जातोय अल्पेश नायक याच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट करार दिला जातोय का नाहीये? पंचांकडे अपील मागण्याचा प्रयत्न होता संदेश पवार यांचा. नक्कीच एसटी बद्दल या ठिकाणी माहिती द्यायचं आहे प्लीज. या ठिकाणी माहिती द्यायचं आहे हे बोलतात त्यांना. या ठिकाणी एसटी बद्दल सुपर किंग या संघाने आगळी वेगळी शैली वापरलेली पाहायला मिळते. धावपट्टीवरचे दोन्हीही फलंदाज अर्थातच संदेश नावानं माहीर आहेत. या ठिकाणी मात्र टिकलीच्या स्वरूपात 2 धावा धाव फलकावरती जोडल्या असतील. या 2 धावाच्या भरीनं संघाचं खातं उघडलं जाते. पहिला चेंडू वाटतं निर्धाव काढला होता अल्पेश नायक यांनी. कालच्या दिवसात तर मला ती गोष्ट लक्षात आली नव्हती की अल्पेश दुखापत झाली होती. आज सकाळी आल्यानंतर बघितलं तर अल्पेशला अजून देखील ती इंजरी दिसते आहे, परंतु त्या इंजरीला रडत न बसता या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जोशानं सहभाग घेतला. एकदा अल्पेशसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण कालच्या दिवसात खूप मोठी दुखापत होती अल्पेशसाठी, परंतु त्याला खटपाणी न घालता त्यांनी त्या जखमेतून वरती येऊन या संपूर्ण स्पर्धेत पुन्हा एकदा जोशानं सहभाग घेतलेला आहे. संजय दिवाळे बॉलिंग होती काल. शॉट रे मस्त रे. आणि या ठिकाणी संजय दिवाळे यांच्याकडून 1000 रुपये एक वसूल केले जाते, कारण त्यांच्या बॉलिंगवरती अल्पेश चोटील झाले होते. या चेंडूवरती एकूण 3 धावांची कमाई झालेली आहे. धाव फलकावरती 3 धावा जोडल्या जातील. नक्कीच अशा प्रकारे जर फलंदाजी होत राहिली मोठ्या फटक्यांची गरज नाही, कारण आपण बघितलंय मोठे फटके नानाच्या मानस हसऱ्या वारक्या सर्वांचा लाडका वारके आहे. भडकतो कधी तरी भडकतो त्यावेळेस मनाविरुद्ध सिच्युएशन असते. नक्कीच थोडाफार राग येतो. 55 क्रॉस केला अल्पेशनं. हो 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 या ठिकाणी नक्कीच बघा ना बारक्या आउट तरी देखील असतं. हे असतं आश्रय देण्याचं कौशल्य, परंतु नक्कीच मनामध्ये दुःख असेल, कारण एका मोठ्या मॅचला आपली विकेट गमावून बसलाय तो बारक्या. सुपर किंग संघासमोर आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 5. अजून देखील अनेक धावा कमवायच्या आहेत. या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने पटकावलेला चेंडू जातो जिंकलेल्या झोन मध्ये. या चेंडूवरती एकूण 2 धावांची कमाई होईल.
नक्कीच संदेश भोळ आणि सिद्धेश पवार यांची जोडी आता धावपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झालेली आहे 7. एक सुरुवात चांगली झालेली आहे, कारण पहिलं षटक प्रगती पदावर असताना जर आपण जस्ट 11 संघाची एकूण गोलंदाजी पाहिली तर पहिल्या षटकामध्ये जस्ट 11 संघाची धावसंख्या झाली होती 12. अजून देखील या षटकांची एक चेंडू शिल्लक पाहिजे. अजून देखील पहिला षटक सुरू आहे. अजून देखील एक्स्ट्रा स्वरूपात धावा येतात, 55 होईल समांतर चेंडू जातोय अवांतर आणि नक्कीच धावसंख्येत पडते वर. तर अशा प्रकारच्या धावांची गळती होत राहिली तर जस्ट 11 संघासमोर जस्ट 11 या संघानं मात्र 31 धावांचं मापन असं आव्हान ठेवलेलं आहे आणि ते आव्हान कुठेतरी सहन सोपं होईल ते एसपी किंग्स या संघासाठी. नक्कीच अशा प्रकारच्या अर्धा षटक संपलेलं आहे. पहिलं षटक अर्थात 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि समीकरण आपण लक्षात घेत काय सूत्र फिरलेले आहेत मैदानामध्ये. सलामीला आले संदेश आणि संदेश भोळ. संदेश पवार मात्र काही न करता बॅक टू बॉल झाले. संदेश भोळने मात्र वैयक्तिक 5 धावा या ठिकाणी अर्जित केल्या आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते 8 रन. 6 चेंडू खेळल्यानंतर 8 धावांवरती संघ आहे तो एसपी सदर सुपर किंग्स आणि अजून देखील 12 चेंडूमध्ये 12 चेंडू शिल्लक असतील आणि 23 धावा अजून देखील बनवाव्या लागतील. स्वप्नील बेंद्रे यांच्याकडे जर मी नजर टाकतो आहे मला क्लिअर कट दिसत आहे. नक्कीच कशा प्रकारचं एक डोळे नक्कीच या ठिकाणी एक मोठा परिवर्तन मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतो. जस्ट 11 या संघाच्या गोलंदाजी लाईन मध्ये वैभव टाकळे यांना चेंडू दिला जातोय. संयमी अर्थात एक स्लोवर टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी बाहेर असलेला वैभव टाकले या सेमी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून पहिल्यांदाच गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी चेंडू आणलेला आहे. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेणं आहे ते आदिनाथ झाडे. या ठिकाणी चांगला प्रयत्न होता. या चेंडूवर धावा किती एक मोठा मासा गाळावा लागेल. संदेश भोळची एक मोठी विकेट वैभव टाकल्याने आपल्या नावावरती केले. आता मात्र स्ट्रायकिंगला आहे तो सिद्धेश पवार. मोठी फटकेबाजी करण्यात माहीर असलेला उत्तुंग फटकेबाजी करण्यामध्ये प्रवीण असलेला सिद्धेश पवार ऑन स्ट्राईक आहे. नक्कीच सिद्धेश तर या ठिकाणी बोलती बंद केली जाईल जस्ट 11 संघाची. हो या ठिकाणी वाढले ते सुपर किंग या संघाचं. इथून मात्र कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. हात गेले धावसंख्या पोहोचते 17. इथून कमबॅक टाकले यांच्याकडे खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण इथून जर गेम सोडून दिला तर मात्र कुठेतरी अडचणीत सापडतो जस्ट 11 हा संघ. पंचांच्या डाव्या बाजूने संजय टाकले मोरे यांनी मात्र 2 दिवस आणि या ठिकाणी पुन्हा हौशी बारक्या मोठ्या संजय मोरे कौतुक करावं लागेल. आणि 2 दिवस संजय मोरेच्या माध्यमातून आहे लक्ष असणार आहे वैभव टाकळे यांच्याकडे. हो हाय व्होल्टेज मुकाबला अतितटीची लढत पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण दरम्यान संतोष नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिनियर खेळाडू आहेत संतोष नाईक.
हो काय सुंदर असा कमबॅक केलाय ऑफ कडे टाकून. नक्कीच मला वाटतं संतोष नायक सुदेश नायक यांनी जी एक नवीन खोज म्हणावी लागेल. गरज ही शोधाची जननी आहे आणि गरज जेव्हा लागते त्यावेळेस मार्ग सापडतात आणि तो मार्ग आहे वैभव ठाकरे. खूप महत्वाचा असणार आहे. 2 धावा कंप्लीट. हो सुंदर. वैभव ठाकरे दोघं टाळ्या घेऊन जाऊ देत कारण बऱ्याच वर्षानंतर वैभव ठाकरे मात्र एवढ्या क्रिटिकल कंडिशनला एवढं चांगलं गोलंदाजी करणं खूप अवघड होतं. मात्र सहज आपल्या संघाला एका चांगल्या स्टेप साईडला आणून ठेवलेला आहे. आता मात्र समीकरण आपण जाणून घेऊया प्रशांत गावडे आणि प्रणय गावडे यांच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या धावांवरती लागते 20 आणि अजून देखील 6 चेंडूमधून बंड धावला दिलं जातं षटक. नो डाऊट कारण मी मगाशी म्हणलं होतं कारण ज्यावेळेस वैभव ठाकरे यांना षटक दिलं होतं बरेच लोक आश्चर्य झाले होते कारण टेनिस काय केलं जातं. मात्र वैभव ठाकरे सिद्ध करून दाखवलं आणि अर्थात सुरेश कादर यांच्याकडे दमछम आहे आणि या ठिकाणी भावकीतला वाद पाहायला मिळणार आहे. बॅटिंग एंडला आहेत सुजय कादारे आणि गोलंदाजी एंडला आहेत सुरेश कादारे. नक्की याच्यावर वाटतं सुजय कादारे थोरले आहेत आणि त्यांचा थोरले पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अवंतर चेंडू सुरेश कादारे यांच्या माध्यमातून बंड्या सर्वांचा लाडका बंड्या आणि या ठिकाणी मात्र काहीतरी कमाल करावी लागणार आहे. नक्कीच काजरे भावकीचा वाद आहे पण प्रदीप काजरे कुठे नाही तर प्रदीप काजरे कुठे दिसत नाहीये. प्रदीप काजरेंचं काय समीकरण सुरू आहे आणि या ठिकाणी नक्कीच पंचांचे हाल होईल जमानतर चेंडू जाते आल्यानंतर धावसंख्येत पडतेवर आणि धावसंख्या फलकावर सुजय विरुद्ध सुरेश असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना क्रॉस केलं जाते. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातात कामात आहे. दोन्ही संघ हे आपलेच आहे याची जाडी मात्र आपण सर्वांनी ठेवायची आहे. कौतुक करायला हवंय. काय बद्दल तुला काय वाटतं? नक्कीच कारण या संघामध्ये हा पहिल्यांदाच संघ या स्पर्धेत सहभागी झालेला आहे आणि अर्थातच मला वाटतं नवक्रांती रायडर या संघानं या स्पर्धेची सुरुवात केली होती आणि अर्थात शेवट देखील नवक्रांती रायडर संघाला करण्याला नवक्रांती रायडर दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. गेम ऑन होतोय या सामन्यासाठी कोणती कामगिरी बजावत आहे. मेन पंचांच्या भूमिकेत पंच आहेत सुरेश बारगोडे आणि लेखी पंच अरुण चिमांडेकर. होणारा सामना हा 3 षटकांचा अनुज नागले उर्फ गोलवेला आणि अर्थातच नवक्रांती रायडर संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला चेंडू जातोय यांच्या माध्यमाकडे पाहायला मिळते. यांच्या माध्यमातून या चेंडूवर अर्थातच पहिल्या चेंडूवर एकूण 2 धावांची कमाई करत ही चेंडूची ही खेळण्याची रणनीती आहे ती खूप महत्वाची आहे. जर या चेंडूवर टॅप केलं किंवा चेंडू निर्धाव ठरला असता मध्ये लोक लावलं आणि या चेंडूवरती 2 धावांची कमाई करून जरी धावा सिंगलवर येत असल्या तरी धावसंख्या मात्र हलकी राहत आहे हे फार महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी धावसंख्या स्थिर राहिली त्या ठिकाणी आपला गेम कुठेतरी खचत जातो.
बरोबर आहे विजय शुभम बरोबर आहे या ठिकाणी मागच्या मॅचला ज्यानं हाहाकार वाचवला तो शुभम सुद्धा मस्त आहे. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण वाऱ्याच्या गतीनं चेंडूचा पाठलाग करतोय तो बारक्या आणि मोठ्या. चांगले शुभम एक पोचव 30 पण भरपूर आहे हे सगळे शॉटर आहेत ट्राय कर रे किंवा आता आपण ठीक आहे ठीक आहे आपल्याला बॉल भेटत नाही अंतर किती कापले गेले आणि नक्की त्या चेंडूवरती कॉटन बॉलचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय. विजय ठोंबरे बॅक टू पवेलियन कमॉन डीजे. दरम्यान षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू होतोय. क्षेत्ररक्षक आहे संदेश बोर्ड हा बघा धावण्याचा थ्रो आलाय. दरम्यान सुंदर थ्रो केला जातोय. या चेंडूवर एकूण 2 धावांची कमाई करत धावपलकावर 2 धावा जोडल्या जात आहेत. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10. शुभम बरोबर आहे 2-2 घे चालते This is the match between Navkanti Riders and HP King Super Brothers. संदेश बोल शुभम सुद्धा देखील पुन्हा या ठिकाणी पंचांच्या गावाला आता मारा सोडण्याच्या माध्यमात अचूक थ्रो दिला जातोय. तेवढं सुंदर कलेक्शन या चेंडूवरती एकूण 2 धावांची कमाई करत आपल्या संघाच्या नवकांती रायडर संघाकडे जर आपण पाहिलं तर जी जोडी महत्वाची होती ती जोडी ब्रेक करण्यात यश आलेलं आहे. कारण शुभम आणि विजय यांची जोडी जर मैदान टिकली असती तर नक्कीच एक मोठ्या धावसंख्येचा डोंगर रस्ता आला असता. अजून देखील शुभम मैदानामध्ये आहे पण शुभमला संधी मिळत नाहीये, मोठे फटके लागत नाहीयेत. दरम्यान आता साईडला जातो आता खेळतोय तो इंडिगो तिकीट येतोय खणखणी. ज्येष्ठ आणि आमचे सर्वात लाडके मार्गदर्शक गावातील माजी सरपंच सन्माननीय सरपंच बाबा शंकर घोड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शरद चॅम्पियन ट्रॉफी यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर शिवत नारायण दोळगड बाबा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शरद चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपला प्रवास परत उतारा बनवायचा आहे. संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाते. धावसंख्या पोहोचते 21 एक चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो शुभम सुजम. नक्कीच या एका चेंडूवर देखील 6 धावांची कमाई करू शकतो. ती ताकद ठेवतो आपल्या हातामध्ये मनगटामध्ये जी ताकद आहे तो शुभम सुजम. कारण मागच्या 2 मॅच आपण बघितल्या माघारी ट्रॅव्हल करतोय. अरे घे 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 अरे बोला लक्ष ठेवा यार 2 धावांची कमाई करत या ठिकाणी इशारा पाहायला मिळतोय. पंचांना क्रॉस गोल घेऊन दिलाय स्कोअरवर. दरम्यान हा मोठे आहे बरोबर कारण हा बारक्यांचा जातोय
त्याच्यात मोठे असणार आहे आणि मोठ्यानं मोठ्या दर्जाची कामगिरी करणं अपेक्षित आहे. कारण ज्या प्रकारची खेळ आपण कालच्या दिवसामधून जिथे याच्या माध्यमातून बघितले, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, दोन्हीही माध्यमातून आणि तितकं सुंदर टिपलंय ते त्या मोठ्यानं त्या बारक्याला असा तो गेट पेरलेला एखादा चेंडू कधी कॅच पकडले. मला धारण पाहिजे ना. करत आहे पुढील चेंडू पुन्हा एकदा साजे करेल ऑन स्ट्राईक. या ठिकाणी काही संदर्भामध्ये चेंडू मात्र बारीकच्या स्वरूपात एक कोणती धाव घेतली जाते, मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. शुभमकडे तो दमखम आहे. आणि जर मोठ्यानं विकेट घेतली शुभमची तर बारकेकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. भावानं भावासाठी लावलेलं बक्षीस काय मोठ्या मिळवून घेणार का? प्रयत्न करतोय. दोन धाव अशा प्रकारे चेंडू निर्धाव करण्यापेक्षा प्रत्येक चेंडूची किमान धाव येणं महत्वाचं असणार आहे. अपेक्षा विचाराल तर मला अपेक्षा होती लवकरात रायडर संघाकडून मोठी फटकेबाजी बघायला मिळेल, परंतु विजय यांची विकेटची लवकर गेली, त्याच्यामुळे संघ कुठेतरी बॅकफुट वरती आलेला पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सलामीचा जोडीदार आपल्या सोबत आलेला तो आपल्याला सोडून निघून गेला आणि इथे जबाबदारी मात्र एकट्यावरती पडलंय असं कुठेतरी एक दबावाखाली प्रदर्शन शुभम हुजम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र बारक्यानं आपल्या भावासाठी मोठ्यासाठी येत धनका हा धावा घेऊन पुन्हा एकदा आणि इथे मात्र एक शुभमची मोठी विकेट मोठा मासा लागलाय आणि या ठिकाणी बारक्या 500 रुपयाचं बक्षीस. विकेट टिपलेली आहे. संपलेला आहे आणि तीन मनाकडे आपल्याला मिळणार आहे ग्रँड फिनालेचा ग्रँड मानकरी. हे षटक क्रमांक 1 घेऊन आलेले आहेत संजय दिवाळी आणि सामना करतील आता सलामीचे शिलेदार म्हणून गुड टू गो संदेश भुवन आणि नाश्ता केला असतील. क्रॉस करून चेंडू सोडून दिला जातोय. भाग पडतोय तो सिद्धेश पवार. एक धाव आलेली आहे. माध्यमातून या चेंडूवर दोन धावा जोडल्या नक्कीच मोठ्या फटकेबाजीची गरज नाहीये. अंकित होण्याच्या माध्यमातून आपल्याला एक सूत्र माहिती आहे खेळाची, कारण धावसंख्या खूप कमी आहे. जर छोटी फटकेबाजी जरी झाली तरी देखील ही धाव सर धावसंख्या प्राप्त होऊ शकते. आणि या ठिकाणी मोठा फटका खेळायला बनतोय. मात्र चेंडू अडतोय. या चेंडूवरती एकूण जरी चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये असला तरी सीमारेषेच्या आतमध्ये राहून देखील 4 धावा आम्ही काढून दाखवून दिले. असा 3 धावा काढून या ठिकाणी सहा म्हणतो दोन्ही साईडनी हा विषय नाही. आपल्या सोबत बक्षीस समावेश करायचा आहे. झेंड्याचा कलर पंचांना क्रॉस केले. 100 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी सुंदर पाहायला मिळतंय संदेश दिवाळी यांच्या माध्यमातून सोबत साखर स्थिती म्हणजे कांदर यांची यशांच्या मागून एक खंबीर प्रतिसाद असतो. विजय ठोंबरे लेगेमध्ये विजय पवार असतील, अंकुश मेंद्रे असतील.
आणि गणेश तुझा या ठिकाणी जर तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल तर तुम्हाला ऐकायला आलं असेल की विजय ठोपरे आणि प्रदीप काजर यांच्या माध्यमातून पॉइंटिंग केलं जात होतं. आता गेला घाबरला आणि तेच पुढे दबाव या ठिकाणी सिद्धेश पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू शेवटचा होता आणि या निर्धाव चेंडूवरती या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एसपी सुपर किंग्स या संघाची एकूण धावसंख्या मात्र आहे तो शुभम सुदम या ठिकाणी षटक क्रमांक 2 खेळतो होतोय. 12 षटकामध्ये एकूण 20 धावांची गरज असताना दुसऱ्या षटकासाठी केलं जातंय. रनअप सुरू झालेला आहे. पंचांना केले क्रॉस. पंचांच्या डाव्या बाजूला उजव्या हाताने व्हायचं असेल तर संदेशची बॅट लागणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी दर्शकाची भूमिका इथे खूप महत्वाची होती. मला वाटतं कट लागलेली होती. जर ही विकेट टिपता आली असती तर एक मोठा लागला असता. या षटकातील 2 चेंडू खेळल्यानंतर धावपरिकावर जर आपण बघितलं तर 14 धावा जोडल्या गेल्या. 8 चेंडू 13 धावांची गरज असताना या स्पर्धेतील संपूर्ण समीकरण प्रशांत गावडे यांच्या माध्यमातून आपल्याला उलगडली जात आहेत. कशा प्रकारे समीकरण बनली होती, कशा प्रकारे सिच्युएशन बनल्या होत्या, हे संपूर्ण इतिहास संपूर्ण हिस्ट्री आणि चालती यांच्या माध्यमातून मोमेंट या ठिकाणी नगर आठवली जाते. रिफ्लिंग केलं जाते. येणाऱ्या चेंडूवरती नऊ चेंडू 9 धावांची गरज. दबाव कुठेतरी दिसतो आहे. विजय ठोकरे यांना सार्थक काजळ यांनी बातचीत करणं महत्वाचं असणार आहे, अपेक्षित असणार आहे. कारण नंतर खेळ आहे, अनुभवाची कमी आहे, मात्र पोटेन्शियल खूप आहे, क्षमता आहे. क्षमतेला कुठेतरी योग्य दिशा देण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण नवक्रांती रायडर्स या संघाकडून होतो आहे. सांगू इच्छितो की सार्थक काजळे वाईल्ड कार्ड एंट्री आहे शेवरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 मधली. चेंडू आहे अवंतर आणि धावसंख्येत पडते निश्चितच धावसंख्या पोहोचते 20. 9 चेंडू 7 धावांची गरज. नक्की तर या षटकात जर हा सामना फिनिश केला तर प्रशांत गावडे यांनी सिद्धेश पवार यांनी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हवाई फायर पाहायला मिळतो. चेंडू सिद्धेश पाहायला मिळत आहे.